हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते जय भीम सगळ्यांना। मी सीमा, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 9। तर सकाळचं मी मुलांचा डबा आणि सकाळचं जे पहाटेचं माझं जे रुटीन असतं ते मी इथे काही शेअर केलं नाही। तर इथे डायरेक्ट मी अंघोळ वगैरे करून माझं आवरून किचनमध्ये आलेली आहे आणि आता इथे मी माझा ब्लॅक टी घेतलाय आणि आज मला जायचं आहे बाहेर। तर काल मी जो नारळ फोडला होता ना, तर त्या नारळाची जी एक वाटी होती ती तशीच मी बाहेर ठेवली आणि असं काही भाजी वगैरे तयार झाली ना की ती गरम भांड्यावरती मी ठेवते म्हणजे ती सुकून जाईल। ब्लॅक टी घेतलाय, नाश्ता आणखी माझं व्हायचं बाकी आहे, पण आज बाहेर जायचंय म्हणून मी विचार केला की बाहेर जायच्या आधी कुकर वगैरे लावून जाते, मग आल्यानंतर मला खूप घाई होईल। कारण की मुलगा लहान जो आहे तो शाळेतून जवळपास 12:45 वाजेपर्यंत येतो आणि मला 12:45 वाजेपर्यंत घरी यायचा माझा प्रयत्न असेल। पण त्याआधी म्हटलं की इथे जो माझा स्वयंपाक बाकी आहे, भाजी चपाती आहे पण तो भाजी चपाती खाणार नाही, म्हटलं की त्याच्यासाठी वरण भात करूया म्हणून मी इथे कुकर लावतीये। तर आज ना सकाळी मुलांना मटकीची भाजी आणि चपाती दिली होती, तर ती सकाळची मटकीची भाजी आणि चपाती आहे। तर आणखीन थोडासा वरण भात लावला की माझा स्वयंपाकच होईल आणि माहिती नाही बाहेरून यायला जर थोडासा उशीर झाला तर तिकडनं येऊन पुन्हा मला हे सगळं करायला वेळ लागेल, म्हणून मग आता कुकर वगैरे लावते। 9 वाजता मी इतक्या काही लवकर कुकर लावत नाही, तसं बघायला गेलं तर माझा वेळ कुकर लावायचा साधारणपणे 12 सव्वा 12ला मी कुकर वगैरे लावते। तर इथे मी वरण भाताचं कुकर लावण्यासाठी डाळ आणि भात सेपरेट शिजवून घेणार आहे। नेहमीसारखं मी डायरेक्ट वरणला फोडणी देत नाहीये आज, तर कारण की विचार केला की इथे कुकर होईपर्यंत माझं दुसरं काम होईल आणि इथे कुकर लावलाय तर चहा घेतेय। सकाळपासून कामं पण भरपूर होतात ते, तर म्हटलं की चला थोडंसं चहा आणि नाश्ता करून घेऊया। तर आता नाश्त्यामध्ये मी भाजी चपाती पण आहे, पण मी फक्त भाजीची टेस्ट करणार आहे आणि चहा चपाती आणि जो डिंकाचा लाडू आहे तो एक लाडू मी खाऊन घेईल। तर स्वतःच्या तब्येतीकडे देखील लक्ष द्यायचं। सकाळचा नाश्ता शक्यतो आपण महिलांना टाळटाळ करतो किंवा कामाच्या घाईगडबडीमध्ये आपण असंच काहीतरी हलकं-फुलकं खातो आणि मग नंतर त्याच्यावरच दिवस काढतो किंवा मग दुपारचं जेवण जेवत असतो। तसं करायचं नाही, सकाळचा नाश्ता थोडा तरी करायचा। तर इथे मी अर्धी चपाती घेतली आणि म्हटलं की चला थोडीशी मटकीच्या भाजीची टेस्ट करूया कशी झाली आहे ती। तर म्हटलं एक घास मटकीच्या भाजीचं खाऊन बघते आणि मग मी माझा नाश्ता करून घेते। घाई आहे आणि त्यामध्ये आता 9:30 वाजता क्लास देखील आहे, तर मला क्लास घेऊन मार्केटमध्ये जायचं आहे आणि त्याआधी मी कुकर वगैरे लावला होता। तर इथे क्लास व्हायच्या आधी मी विचार केला की हे पडदे ना काढले होते काल धुवायला, तर ते सुकलेत ते, तर म्हटलं की पहिले हे लावून घेते, नाही तर इतकी धूळ येते ना खिडकीतून, तर भरपूर धूळ येते। तर हे पडदे वगैरे मी काढून घेते सगळे आणि हे लगेचच लावून घेणार आहे। तर आता 9:30ला क्लास सुरू झाल्यानंतर मग तर काय हलता येणारच नाही मला। तर हे दोन्हीही पडदे एवढे वजनदार आहेत ना, तर हा जो पडद्याचा रॉड आहे तो पुसून घेतला आणि आता हे पडदे मी अशा पद्धतीने चेअरवर बसूनच अशा पद्धतीने त्याला पहिलं या रॉडमध्ये घालून घेते आणि दोन्हीही पडदे मग लावून टाकते। तर आज मला मार्केटमध्ये आमच्या महिलांची शॉपिंग करायची आहे, म्हणजे भरपूर आम्ही 5 ते 6 महिला आहोत आणि एकत्र जाऊन आम्ही ती शॉपिंग करणार। तर शॉपिंग कसली, तर 14 एप्रिल येत आहे आणि मी सांगितलं होतं की आमच्या डान्सचा वगैरे कार्यक्रम चालू आहे, म्हणजे 14 एप्रिलच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम जे होतात तर त्यामध्ये आम्ही महिलांनी पार्टिसिपेट केलंय आणि त्यासाठीच आमचा जो डान्स आहे त्याच्यासाठी आम्हाला साडी खरेदी करायला जायचंय। तर वर्षातून एकदा असा इतका मोठा सण येतो, तर त्यासाठी थोडीशी तयारी आपण पण केली पाहिजे नाही का। तर मग म्हणूनच आम्ही सगळ्या महिला मार्केटमध्ये जाऊन नऊवारी साडी घेणार आहोत। तर आता मार्केटमध्ये कोणत्या जायचं हे देखील महिलांनी भरपूर म्हणजे असं डिस्कशन केलं। बऱ्याच जणींचे वेगवेगळे विचार होते, कोण भिवंडीला म्हणत होतो, कोण हे कोणगावला म्हणत होतं, सुरत टेक्सटाईलमध्ये, किंवा मग काही जण म्हणत होते की नाही कल्याणमध्ये जाऊया आणि काही जण म्हणत होते उल्हासनगरला। तर लास्ट टाइम आम्ही कल्याणमधूनच खरेदी केली होती आणि त्याच्या आधी आम्ही सुरत टेक्सटाईलमधून खरेदी केली होती। तर म्हटलं की चला यावेळेस थोडंसं उल्हासनगरचं मार्केट पडताळून बघूया। कसं आहे, जोपर्यंत आपण मार्केटमध्ये जात नाही ना आणि जाऊन स्वतः बघत नाही ना, तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये नक्की नवीन काय आलंय, त्याचे दर काय चालले, तर ते
ते आपल्याला कळत नाही. तर म्हटलं की चला आता एकटं तर आपण काही इतकं जाणं होणार नाही, तर आता ह्या सगळ्या महिला होत्या म्हणून मी पण म्हटलं की चला मी येते म्हणून. तर आम्ही सगळ्यांनी 11:30 वाजता जायचं ठरवलंय. तर क्लास माझा 11:30 ला झाला आणि त्यानंतर मी लगेचच इकडे आतमध्ये आले आणि आता इथे मी माझी तयारी करून घेते. तर साधारणपणे इथे थोडंसं मॉइश्चरायझर लावते. उन्हाचा तडाखा भरपूर वाढलाय. तर आता इथे सनस्क्रीन वगैरे काहीच नाही माझ्याकडे. तर मी फक्त मॉइश्चरायझर लावणार आहे आणि मग मार्केटमध्ये जाणार आहे. खूप साधं सिंपल असं स्किन ट्रीटमेंट म्हणजे स्किन केअर आहे माझं. तर फक्त मॉइश्चरायझर लावते, दुसरं काहीच लावत नाही. आणि माझी स्किन इतकी सेन्सिटिव्ह आहे ना, दुसरं काही जरी लावलं ना तर लगेच माझ्या चेहऱ्यावरती ना पुरळ वगैरे येतात. त्यामुळे फक्त मॉइश्चरायझर लावायचं काम करते. लास्ट टाइम मी सनस्क्रीन देखील लावली होती, तर साधारणपणे चेहऱ्यावरती मला पुरळ वगैरे आल्यासारखं जाणवत होतं. म्हणून मी शक्यतो चेहऱ्याला जास्त काही लावण्याचा प्रयत्न करत नाही. थोडंसं लिप बाम लावलं आणि आता केस वगैरे विंचरते. आता महिलांचे देखील फोन यायला लागलेले आहेत, आवरलं की नाही, आवरली की नाही म्हणून. तर म्हटलं की हो येते म्हणून, 5 ते 10 मिनिटं थांबा म्हणून. तर आज माझी भरपूर धावपळ होणार आहे. कुकर वगैरे झालाय. वरणला फोडणी वगैरे देखील दिली आहे मी, कारण की आता मग मला निघायचंय आणि मला ना 12:45च्या आतमध्ये यायचंय आणि 11:30ला घरातून जर निघलं तर 12:45च्या आतमध्ये मला यायला जमेल की नाही माहिती नाही, पण मी तितका प्रयत्न करणार आहे. आणि कसं आहे, मुलांना थोडंसं दुसऱ्यांकडे बसवणं किंवा वाट बघायला लावणं तर ते काही बरं वाटत नाही. त्याच्या मुलं यायच्या आधी मला घरी यायचं असं मी ठरवलंय. तर बघू आता कसं कसं शक्य होतंय ते. तर इथे मी माझी तयारी केली आणि आवरलंय सगळं. आता मी चाललेली आहे मार्केटमध्ये. तर आम्ही जवळपास 5 ते 6 महिला इथे उल्हासनगरला आलो आणि उल्हासनगरचं हे दुकानाचं नाव आहे द्वारकादास श्यामकुमार. हे होलसेलचं दुकान आहे उल्हासनगरचं आणि इथे मी या महिलांसोबत पहिल्यांदा आले, कारण की हे दुकान कल्याणला देखील आहे. मला वाटतं त्यांचीच ही ब्रांच असावी. तर इथे इतक्या साड्या बघून थोडंसं डोकं असं मस्तपैकी गरगरलं जरा आणि विचार केला की चला आपल्याला ज्या साड्या पाहिजेत त्याच घेऊया, नाहीतर मग जास्त वेळ जाईल. नऊवारी साड्या सिलेक्ट केल्या आम्ही, कारण की आम्हाला त्याच साड्या हव्या होत्या. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. थोडीशी आणखीन काही खरेदी केली, जसं की टॉवेल खरेदी केले, चप्पल शूज वगैरे खरेदी केले, फ्रुट्स खरेदी केले आणि मग धावत पळत घरी आले, कारण की मला मुलगा पोहोचायच्या आत घरी यायचं होतं. तरी देखील मला अर्धा तास लेटच झाला. 12:45ला तो येतो आणि मी घरी पोहोचले जवळपास 1:20 पटकन घरी आले आणि हातपाय धुवून पटापट त्याला जेवायला दिलं. आणि हां, सकाळचे कपडेच वाळत घालायचे मी विसरले होते आणि ते तसेच मशीनमध्ये पडून होते. तर म्हटलं की पटापट आता हे कपडे तिकडनं आल्यानंतर मी हे सगळे वाळत घातले. तर आपण महिला म्हणजेच गृहिणींना कधी कुठे बाहेर जायचं झालं ना तर इतकी धावपळ असते ना, घरातलं सगळं आवरून बाहेर पडायचं असतं. आणि मग त्यातल्या त्यात लहान मुलं जर असतील ना तर त्यांची देखील धाकधूक आपल्या मनाला लागलेली असते, की अरे बापरे, तो शाळेतून आला असेल का, बापरे लोकांकडे बसवलंय, पटकन घरी पोहोचलं पाहिजे, जेवला असेल का किंवा काय करत असेल. तर त्यासाठी ना असं जेव्हा कुठे बाहेर जायचं झालं ना तर भरपूर धावपळ होते. म्हणजे घरातलं करून क्लासेस वगैरे घेऊन जेवणाची वगैरे तयारी करून जावं लागतं आणि तिथून आल्यानंतर पण उरलेलं करावं लागतं. संध्याकाळचा क्लास वगैरे झाला माझा, झाडलोट झाले आणि तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला, जी नेहमीच माझ्यासोबत असते. तर ती बोलली की काय मग 3-4 दिवस झालं खूप मस्तपैकी गॅप घेतलाय, काही येत नाही वॉकिंगला वगैरे, चला जाऊया संध्याकाळी वॉकिंगला. तर म्हटलं चला. तर मस्तपैकी छान आमच्या खूप दिवसांनी गप्पा झाल्या, मस्तपैकी वॉकिंग वगैरे केली आणि येता येता पाणीपुरी खाऊन आलो आम्ही दोघी जणी. आणि येता येता मुलांना देखील मी शेवपुरी वगैरे पार्सल घेऊन आले. आता हे पार्सल शेवपुरी पाणीपुरीचं आणल्यामुळे मुलांची आता काय जास्त काही भूक लागणार नाही आणि म्हणून मग मी विचार केला की एग फ्राईड राईस बनवूया. झटपट होतो आणि माझं देखील काम वाचेल, म्हणून मग इथे ना एग फ्राईड राईस बनवते. मुलांना शेवपुरी खायला दिली. तर एकीकडे एग फ्राईड राईस होतोय तोपर्यंत इथे ना भरपूर ग्लास वगैरे काढून ठेवलेली, प्लेट्स वगैरे होते. तर म्हटलं की आता पहिलं हे घासून घेते आणि किचन पहिलं क्लीन करून घेते. थकायला झालं होतं भरपूर मला, कारण की एवढी सवय नाही मला मार्केटमध्ये धावपळ करून जायची किंवा तिकडून येऊन काम वगैरे करायची. कारण की घरातली कामं आणि क्लासेस आणि व्हिडिओ शूट आणि एडिटिंगमध्येच मी इतकी थकून जाते. तर असं कधीतरी बाहेर वगैरे काही शॉपिंगला करायला वगैरे गेले ना तर आणखीनच थकायला होतं मला. तरी देखील जाऊन आले, संध्याकाळचं वॉक करून आले, कारण की मला ना माझ्या मैत्रिणीला नाही असं म्हणणं जमलंच नाही संध्याकाळी, की मी येत नाही म्हणून, थकली आहे म्हणून. जाऊन आले. मग आता इथे ना एका साईडला आता हा भात होतोय आणि इकडे मी आता सगळं क्लिनिंग करून घेते. तर काय शॉपिंग केले मी तुम्हाला दाखवले, पण थोड्याशा साड्या मी उघडून देखील दाखवते.
थकली तर आहे मी शरीराने, पण मनाने आणखीन थोडंसं मला असा उत्साह वाटतोय. कारण की मैत्रिणीमध्ये जाऊन थोडंसं गप्पा गोष्टी करणं, थोडंसं बाहेर महिलांबरोबर जाऊन खरेदी, शॉपिंग वगैरे करणं आणि भरपूर मार्केटमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी समजतात. त्याच्यामुळे असं वाटतं की अरे बापरे! मार्केटमध्ये हे ट्रेंड पण चालू आहेत, हे तर मला माहितीच नव्हते. असं मग म्हणजे जाणवतं आपल्याला. तर छान वाटलं थोडंसं बाहेर वगैरे गेल्यामुळे आणि मैत्रिणीबरोबर वॉक वगैरे करून आल्यानंतर बरं वाटलं, फ्रेश वाटलं. तर इथे सगळे भांडे वगैरे घासले आणि आत्ता मी कुठेतरी बसतीये इथे शांत निवांत. तर जेवण वगैरे करून घेतलं आणि आता इथे म्हटलं की चला आता ही जी साडी आणलेली आहे तर ती दाखवूया. तर काही महिलांनी त्यांच्या त्यांच्या साड्या घेऊन गेल्या. जवळपास आम्ही 7 ते 8 साड्या खरेदी केलेल्या आहेत आणि आणखीनही 5 ते 6 महिला आहेत त्यानंतर जाऊन खरेदी करणार आहेत. तर ह्या बघा ह्या 2 साड्या आहेत नऊवारी. तर ही आहे रॉयल ब्ल्यू कलर आहे आणि काठ त्याचा गोल्डन आहे आणि ही लेमन येलो कलर आहे, त्याचा काठ हिरवा आहे. तर दोन्हीही साड्या छान वाटल्या. तर आता बघू, मला तर लेमन येलो कलर आवडलाय आणि मैत्रिणीने तो ब्ल्यू कलर घेतलाय. तर तिचा मी तिला रिटर्न करेल आणि ह्या साड्या ना आम्हाला शिवून घ्यायच्या आहेत. कारण की कसं आहे डान्स करताना साड्या शिवलेल्याच मला असं वाटतं फुली कम्फर्टेबल असतात. तर आता हे सगळं झालं. आता ह्याला मी आवरून ठेवते आणि आणखीन एक काम बाकी आहे तेवढं शेवटचं करते. म्हणजे मी निवांत होऊन जाईल. तर तुम्हाला सांगते या साड्यांचं फॅब्रिक कसं आहे तर कॉटन मिक्स आहे आणि एक साडीची किंमत 650 आहे. अशा जवळपास आम्ही 7 ते 8 साड्या खरेदी केल्या आणि आणखीनही 5 ते 6 जणींना साड्या घ्यायच्या बाकी आहेत. तर त्यानंतर जाऊन घेऊन येतील. तर अशा ह्या साड्या होत्या. तर याच्यामध्ये कमी रेंजच्या देखील होत्या 350 वाल्या. पण मग ते कसं आहे असं वाटलं की ते नको म्हणून घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं आणि याच्यापेक्षा पण चांगल्या क्वालिटीच्या आणि हाय रेंजच्या होत्या. पण कसं आहे म्हणजे शिवून घालायच्या आणि त्या एकदाच आपण घालणार आहोत म्हणून जास्त हाय रेंजचा पण मी घेतल्या नाहीत. सगळ्यांनी एकाच रेंजमधून काढल्या. आता सगळ्यात शेवटचं काम राहिलंय माझं हे कपड्यांच्या घड्या घालणं. सकाळपासून हा ढीग पडला होता तर म्हटलं पहिलं ते आवरून घेते म्हणजे थोडीशी शांतता आणि निवांतपणा मला मिळेल. तर हे काम झालं माझं की मी लगेचच आम्ही सगळे जाऊन डान्स वगैरे करून येणार आहे. एकदा प्रॅक्टिस करणार आहे आणि मग येऊन नंतर शांत अशी झोप काढणार आहे मी. तर आज भरपूर धावपळ झाली, थकले देखील आणि घरातलं सगळं कामं देखील उरकून वगैरे गेलेली आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकी धावपळ केली, सोबतच माझं सगळं रुटीन देखील तुमच्याशी शेअर केलं. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.